वा, मुलाखतीत खरं तर पुढे जाऊन एकेका व्यक्तिरेखेवरती अख्खी मुलाखत होईल असं मगाशी आपण म्हणाला होतोच, पण अजून एक व्यक्तिरेखा दिलीप काकांची एक सगळ्यांच्या उत्तम लक्षात राहिलेली ती म्हणजे मुन्नाबाई मधली बापूजींची म्हणजे गांधींची अगदी, आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार त्यासाठी मिळालेला आहे अशी ती भूमिका. तुम्ही एका मुलाखतीत म्हणाला होता की भूमिकेचा अभ्यास करताना करायच्या आधी अस्वस्थता असते, करताना ते आव्हान असतं आणि केल्यानंतर समाधान मिळतं. तर गांधींची भूमिका करताना काय वाटतं? गांधींची भूमिका मला जसा सुबोधनी माझ्यावर विश्वास टाकला दशावताराच्या या भूमिकेबद्दल, तसाच विश्वास राजकुमार हिरानी गांधींसाठी टाकला. मी आधी त्यांच्याकडे गेलो तो वेगळ्याच रोलसाठी. तुम्हाला जर लगेराव मुन्नाबाई आठवत असेल तर त्याच्यामध्ये विद्या बालनचा त्या FM रेडिओवरचा आवाज ऐकून मुन्नाबाई त्याच्या प्रेमात पडतो. संजय दत्त तर लग्न करून तिच्यावर लाईन मारतो थोडक्यात. आणि तिच्या आजोबांचा एक ओल्ड एज होम असतं त्यांचं, सेकंड इनिंग्स होम असतं. तर त्याच्यामध्ये एकापेक्षा एक चक्र म्हातारे असतात. त्यांच्यापैकी एकाचा रोल करायला मला बोलवलं. म्हणजे मी त्या वयाचा नव्हतो त्यावेळी, म्हणजे पण मी बऱ्याच वृद्धांचे रोल्स केले होते, वेगवेगळ्या तऱ्हेने केले होते. तिकडे सगळे खरोखरीचे त्या वयाचे लोक होते. आत्माराम भेंडे, TV चे जुने प्रोड्युसर याकूब सईद, अच्युत पुकार आणि अशी मंडळी होती. आणि एक चक्र म्हातारे त्यांना हे सांभाळतात कोण, विद्याबालनचे आजोबा तिकडे असतात. ते त्याच्यापैकी एकाचा रोल करायला मला त्यांनी बोलवलं, राजकुमार हिरानी. आणि तो माझ्याकडे एकटक बघत होता. म्हणजे हा का बघतोय सारखा? तर तो मला म्हणाला की लेट मी ट्राय यू फॉर गांधीज रोल. म्हणजे मी कसं गांधी वाटीन? पण मी तुम्हाला सांगू का, मला असा अनुभव अजूनपर्यंत आहे, या कॅरेक्टर्स, या व्यक्तिरेखा, या भूमिका माझ्यातल्या मला दिसत नाही, त्या दिग्दर्शकांना दिसतात. हो, आता मी एरवी वाटतो का चेटकीसारखा? तर मतकरीला माझी चिटकी करीनचं वाटलं. महेश कोठारेला मी तात्या विंचू करीनचं वाटलं. माझ्या कुठल्या विलनचं चिन्ह आहे मला सांगा, मी चिमडला केलेला माणूस आहे. तसं ह्या माझ्या ब्रदर होता माझ्याकडे. मग मला म्हणाला की मी म्हटलं मी कसं गांधी वाटीन? एक बारीकपणा सोडला तर गांधी एवढे उंच पण नव्हते आणि बाकी काहीच नाही ना. गांधींचे कान असे होते आणि चेहरा तर अगदीच वेगळा आहे. नाही लेट मी ट्राय. मग त्यांनी 3-4 दिवसांनी मेकअप, प्रोफेशनल मेकअप बाबा मराठीच होता आपला, विद्याधर भट्टी म्हणून, मेकअप केला. चिकार 3-4 तास मेकअप. आणि मग मला सांगितलं हे सगळं कम्प्लीट, म्हणजे गांधीसारखं मला सजवलं नाही म्हणता येणार, सजवलं, वेश परिधान केला, सगळं ते केलं, काठी दिली आणि म्हणाला चष्मा, इकडे टांगलेलं घड्याळ वगैरे वगैरे. आणि कुछ करो म्हणजे कुछ करो काय करो? मी कधी गांधीने पाहिलेलं नाही कधी. मग मला त्यावेळेला काय सुचलं, स्फुरलं, आठवलं ते मी केलं. नाही असं कधी बघितलेलं होतं फोटोमध्ये म्हणा, पोहायच्या असं काही बघितलेलं होतं. मी असा हात टेकून बसलो जमिनीवर, असा उपडी मांडी घालून बसलो, हात हलवले, झपाझपा चाललो वगैरे. आणि मी विसरून गेलो. पण मी असं ऐकलं कॅमेरामॅनकडनं की बऱ्याच हिंदी बॉलिवूडच्या नटांना याच्यामध्ये गांधींचा रोल करण्यात इंटरेस्ट होता. कारण विधू विनोद चोप्राची फिल्म होती, बिग बॅनर फिल्म होती. विधू विनोद चोप्रा स्वतःच निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक. तर तरी तो याचे इंटरफिअर करत नव्हता. त्यांनी राजकुमार हिरानीला सोडलं सगळं. तर ते म्हणलं, तर त्याच्यामुळे ते सगळे उत्सुक होते. मलाच म्हटलं सगळ्यांना ट्रायल तर माझी ट्रायल घेतली. आणि त्या 2 दिवसांनी फोन आला. ते म्हणलं हँडिकॅमचे रिझल्ट्स बघितले आणि विधू विनोद चोप्राने सांगितले की हेच गांधी म्हणून. हो, ते त्यांचं म्हणे का गांधी काय, त्यांनी एका वाक्यात सांगितलं, म्हणजे मला सांगितलं की तुझं स्माईल त्यांना आवडलं म्हणून. स्माईल आवडलं म्हणजे गांधीला गांधी या कॅरेक्टरचं स्माईल सुसंग असं वाटलं. मग कोणाला काय आवडेल सांगता येत. तर मग मला गांधींचं रोल करायचं खूप टेन्शन आलं. कसं आहे, हे जे व्हरायटी ऑफ रोल्स आहेत ना सगळे बाकीचे, ते तुम्हाला जसे मी म्हटलं त्याप्रमाणे विचार करता, काही त्याच्यावर वर्क करता. आता सुबोध सारखे दिग्दर्शक तुम्हाला मदत करतात की हे असं पाहिजे, कसं पाहिजे, यांच्या सहाय्याने. आणि रायटर असेल तर रायटर, आमच्या काही नाटकाला रायटर हजर असायचे, लेखक. नातीपोती नाटकाला जयवंत दळवी तालमींना यायचे. सूर्याची पिल्ले नाटकाच्या तालमींना वसंत कारेंकर आले होते. तर तसं त्यांच्या मदतीने, त्यांच्या सल्ल्याने
मी ते त्याला एक आकार देऊ शकतो हम्म. किंवा माझ्या स्वतःच्या अक्कल हुशारी. पण हे असं राष्ट्रपित्याचा रोल करायचा हो. म्हणजे तो कॅरेक्टर रोल होता. मला असं दिसले आज गाणं मी असे केले, असं उर्मटपणा चालला नसतं. नाही. त्याच्यामुळे मला जरा टेन्शन आलं. पण केली मी आणि त्याला ते स्वीकारलं गेलं गांधींचं रोल. हम्म. आणि मी केलेला सगळ्यात कठीण मेकअप दशावतार करीपर्यंत हा गांधींचा होता. गांधीचा मेकअप म्हणजे तो 2 तास ॲक्च्युली सुरू झालं त्यामुळे त्याने गोटा केला कम्प्लीट मेकअप करणे माझा. हम्म. आणि मग ते कृत्रिम कान होते प्रत्येक दिवशी कृत्रिम कान चिकटवायचे बापरे. स्पीड करून आणि ते अगदी मॅच करायला लागायचं. म्हणजे चेटकीच्या नाकासारखं चेटकी काही अंतरावरून लोक बघायचे, मुलं बघायचे. हे म्हणजे कॅमेरा समोर हां, एकदम. हे म्हणजे इथे क्लोजअप येऊ शकतो. मग ते मॅच करायला लागायचं. ते खूप हळूहळू मेकअप चालायचा. आणि मग ते असे कान होते थोडे पसरट आणि असे वळलेल्या. नाक कृत्रिम होतं, नाक मिशी होती. गोटा केला होता आणि मग थोडासा डार्किश मेकअप केला मला, थोडासा डार्क थोडा. सावळे. कारण ते गांधी सावळे होतेच, पण मुन्नाबाईच्या डोक्यातले इमॅजिनेशन मधले गांधी आहेत, कल्पनेतले केमिकल लोचा म्हणतात हो, हो. तसे ते गांधी आहेत. त्याच्यामुळे ते फोटोतले पुतळ्यातले असे गांधी आहेत म्हणून डार्क होते आणि सुरकुत्या होत्या. हम्म. त्या सुरकुत्यासाठी मात्र त्या मेकअपमनचा असिस्टंट तुमची स्किन अशी ताणून धरायचा आणि मेकअपमन लॅटेक्स रबर सोल्युशन सारखं सोल्युशन स्प्रे करायचं आणि मग चामडी सोडून द्यायचं आणि मग पंप मारायचं. आणि ते पंप मारले की थोड्या वेळाने सुरकुत्या सगळ्या यायच्या गालावर, कपाळावर, गळ्यावर वगैरे असं त्याच्यामुळे. आणि ते असं इचिंग व्हायला लागायचं, इरिटेशन व्हायला लागायचं आणि चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवायला लागायचं. करुणा, प्रेम, सहसंवेदना, सहानुभूती श्रद्धा, वगैरे सबुरी. असं सगळं, श्रद्धा सबूत सगळं असं सगळं ठेवायला लागायचं. तर ती एक परीक्षाच होती. पण त्याचा बराच पुढचा भाग काय म्हणतात वाढवून मोठा केलेला पुढचा भाग म्हणजे दशावतार. हम्म. तिकडे त्याच्यात एक पेशन्सनी आणि 2-2, 2.5 तास एक पेशन्स ठेवून शांतपणे संयमाने तो सगळं ते काय त्या आपल्या हाल अपेष्टेला म्हणता येणार, पण ते काय थोडे ताण आहेत ते सहन करत मेकअप करायला लागतो. त्याच्या हे इथे असे मी 8 अवतार केले आणि बाबुली म्हणजे 9 वेळा जसं मी मेकअप. पण ती प्रॅक्टिस तिकडे झाली होती. इकडे मी तसा काही त्रास नाही झाला. कुठल्याही अवताराचा मला मेकअप करताना दशावतारामध्ये त्रास झाला नाही. हम्म. पण मी पेशंटली बसायचो. ते मेकअप पण कौतुक करायचे असं कोणी चुळबुळ वगैरे न करता. आई गं. किती छान. तर ती सगळं ट्रेनिंग सगळं तिकडे गांधींच्या ह्याच्यावर झालं. त्याच्यामुळे गांधीचा तो एक वेगळा अनुभव होता. तर ते सगळ्यात माझी आव्हानात्मक भूमिका होती का गांधींची, तर नाही. त्याच्यापेक्षा कठीण भूमिका आणि आव्हानात्मक भूमिका दशावतार. दशावतार. मी हो गांधींची मानाची होती. मानाची म्हणजे तो एक सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाला. मानाची होती, अभिमानाची होती की तुम्हाला. आणि तो सिनेमा मग युनोमध्ये वगैरे दाखवला गेला. हम्म. गांधीगिरीची लाट आली होती अख्ख्या इंडियामध्ये की काही दुष्कृत्य करणाऱ्याला गुलाबाचं फूल देऊन गेट वेल सून म्हणायचं गांधीगिरी. तर ते सगळं ते त्यावेळेला खूप गाजला सिनेमा, सुपरडुपर हिट झाला. हम्म. जसा आता आमचा दशावतार गाजला. अशा 2 गाजलेल्या सिनेमांमध्ये मला असे अवतार, एक गांधींचा अवतार आणि इकडे दशावतार करायला मिळालं. असं मी लकी आहे. अजून एक